जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी बुद्धिमापन चाचणीचा एक घटक, ज्याला आपण घड्याळ म्हणतो किंवा ज्याला आपण कालमापन म्हणतो, हा घड्याळ नावाचा घटक आपण आज पाहणार आहोत. तर पहा, या घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारतात आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात पहा. तर बेटा आपल्याला विचारतात, एखादा टायमिंग दिला जातो आणि दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल असं विचारतात. त्यानंतर एखादी वेळ जर आरशामध्ये पाहिली तर कोणती वेळ दाखवेल असं विचारतात. त्यानंतर मिनिट काटा तास काट्याला दिलेल्या वेळेमध्ये किती वेळा ओलांडेल असं विचारतात. 2 तासांमध्ये 0 अंशाचा कोन किती वेळा होईल, 2 काट्यांमध्ये 90 अंशाचा कोन किती वेळा होईल, 2 काट्यांमध्ये 180 अंशाचा कोन किती वेळा होईल. त्यानंतर एखादं घड्याळ समोर जाणार असते, एखादं घड्याळ मागे पडणार असते. अशा विविध प्रकारच्या कन्सेप्ट आपल्याला या घटकामध्ये आता पाहायचे आहेत. तर पहा, या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहू. एक घड्याळ दर तासाला 2 तासा एक घड्याळ दर 2 तासांनी 30 सेकंद मागे पडते. दुपारी 3 वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता किती वाजलेले दाखवेल. चला मग बघा, दर 2 तासांनी 30 सेकंद मागे पडते, याचा अर्थ बेटा दर तासाला बघू आपण, है ना, दर तासाला किती सेकंदाने मागे पडेल. मग 2 तासामध्ये 30 सेकंद मागे, 30 भागिले 2 करा बेटा. 30 भागिले किती करायचं, 2. म्हणजे 30ला 2 भागलं तर 15 सेकंद. म्हणजे हे घड्याळ दर तासाला किती सेकंद मागे पडणार आहे, 15 सेकंद मागे पडणार आहे. आता मला सांगा, टायमिंग किती दिला बरं, दुपारी 3, बरोबर दुपारी 3 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 3. म्हणजे बेटा एकूण वेळ किती होईल आपल्याकडे. आता आपल्याला हे सांगण्याची गरज नाही, एकूण तास किती होतील. तर पहा, दुपारी 3 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे एकूण तास किती होणार बेटा, 24 तास होणार. किती, 24 तास. मग दर तासाला 15 सेकंद मागे पडते, तर आता आपण बघू की या 24 तासामध्ये किती सेकंद मागे पडेल. 24 गुणिले 15 करा, काय होईल बरं, 15 चोक 60ला 0, हातचे 3, 15 दुनी 15 चोक 60ला 0, हातचे 6, 15 दुनी 30, 30 आणि 6 किती, 36. म्हणजे बेटा किती सेकंद मागे पडणार, 360 सेकंद हे घड्याळ मागे पडणार. मला सांगा, 360 सेकंद म्हणजेच काय. आता याला आपण मिनिटामध्ये करू. बघा, आता 360 सेकंदाला जर मिनिटामध्ये करायचं असेल तर कितीने भागणार, 60ने. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल बेटा, 6 6 36. म्हणजे किती मिनिट मागे पडणार हे घड्याळ, 6 मिनिट मागे पडणार, है ना, 6 मिनिट मागे. आता मला सांगा, दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता हे घड्याळ कोणती वेळ दाखवेल. तर बेटा बघा काय होणार आता, दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता, 3 वाजून 00 मिनिट आणि 00 सेकंद. आता किती मिनिटांनी मागे पडणार आहे, 6 मिनिटांनी मागे. म्हणजे वजाबाकी करा, 0 तास, मिनिट किती आहेत 6 आणि सेकंद आहेत 00. मग बघा, मिनिटातून मिनिट मायनस करा, 0 - 0 0. आता बेटा 0 मिनिटातून हा 6 मिनिट मायनस होत नाही, म्हणजे इथला 1 तास घ्या, इथं राहतील 2 तास. 1 तास म्हणजे किती मिनिट आले, 60. 60 मिनिटातून 6 मिनिट गेले तर या ठिकाणी किती राहणार, 54 मिनिट. आणि बेटा इथं किती असतील तर 2. म्हणजे दुसऱ्या दिवशी दुपारी ते घड्याळ कोणता वेळ दाखवायला पाहिजे, तर त्याचं उत्तर यायला पाहिजे, योग्य उत्तर 2 वाजून 54 मिनिटे. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी उत्तर असेल 2 वाजून 54 मिनिटे. ठीक आहे, आपण असे करू शकलो असतो, एवढं करण्यापेक्षा डायरेक्ट किती मिनिटांनी मागे पडालं, 6 मिनिटाने. बेटा मग या 3 वाजल्यापासून 6 मिनिटांनी मागे जा, म्हणजे 2 वाजून किती येणार, 54 मिनिट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा बघा. आता घड्याळाचा तास काटा एका तासाला डॅश डॅश अंश फिरतो. बघा, घड्याळाचा तास काटा एका तासाला डॅश डॅश अंश फिरतो. तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगतो बेटा. पहिली बघा, आता हे घड्याळ आहे उदाहरणामध्ये, इथं 12 वाजलेले असतात, इथं 1, इथं 2 आणि इथं 3. आपल्याला काय विचारलं, एका तासात, है ना, एका तासात घड्याळाचा काटा किती अंशात फिरतो. मग मला सांगा, एका तासामध्ये घड्याळाचा काटा एका अंकावरून दुसऱ्या अंकावर येतो ना, बरोबर. एका तासामध्ये हा तास काटा एका अंकावरून दुसऱ्या अंकावर येतो. म्हणजेच आता लक्षात ठेवायचं, घड्याळाचा तास काटा एका तासामध्ये डॅश डॅश अंश फिरतो. मग कधी लक्षात ठेवा,
एका तासामध्ये तास काटा एका अंकावरून दुसऱ्या अंकावर येतो आणि बेटा घड्याळामधले जे 2 अंक असतात त्या 2 अंकांमध्ये किती अंशाचा कोन असतो? 30 अंशाचा कोन असतो. मग याच्यावरून जर आपण पाहिलं तर बेटा आपलं उत्तर असायला पाहिजे किती? पर्याय नंबर 1. किती अंशाचा कोन असेल? 30. आता बघा दुसरी कन्सेप्ट कशी? बेटा हा जो तास काटा असतो ना तो तास काटा दर मिनिटाला 0.5 अंशातून फिरतो. किती मिनिटाला? दर मिनिटाला म्हणतो मी, लक्षात ठेवा. हा जो तास काटा आहे तो दर मिनिटाला 0.5 अंशातून फिरतो. मग एक तास म्हणजे किती मिनिटे? 60 मिनिटे. आता यांचा गुणाकार करा. 5 शून्य शून्य 5 सक्क 30. गुण्य आणि गुणकामध्ये बेटा एक दशांश आहे, एक दशांश सरकवा. म्हणजे या ठिकाणी एका तासामध्ये म्हणजेच 60 मिनिटामध्ये हा जो तास काटा आहे किती अंशातून फिरणार? 30 अंशातून फिरणार. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला आता प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊ आपण. प्रश्न तिसरा बघा. प्रश्न तिसरा काय आहे? तर 3:40 झाले आहेत. तर तास काटा व मिनिट काटा यांच्यातील अंशात्मक कोन काढा. बघा टायमिंग कोणता बेटा? 3:40 म्हणजे 3 तास है ना. 3:40 हा टायमिंग दिला आणि आपल्याला विचारलं या टायमिंगला तास काट्यामध्ये आणि मिनिट काट्यामध्ये किती अंशाचा कोन असेल? तर पहा पहिल्यांदा काय करायचं बेटा? तासाला 30 न गुणायचं. तासाला म्हणजे 3 वाजून म्हणजे 3 ला 30 न गुणायचं आणि बेटा हे जे मिनिट आहेत 40 त्याला गुणायचं 5.5 ने आणि 2 येणाऱ्या गुणाकारांची पुन्हा वजाबाकी करायची. पहा तासाला 30 ने गुणा. 3 शून्य शून्य 3 त्रिक 9. ठीक आहे. 3 शून्य शून्य आणि 3 त्रिक 9. कितीला बेटा गुणाकार? 90. आता हा गुणाकार बघा किती येतो? हे शून्याला शून्य पुन्हा 4×5 ला शून्य हातचे 2. 4×5 आणि 2 22 आणि गुण्य आणि गुणकामध्ये एक दशांश आहे. एक दशांश इकडे सरकवा. पहा तासाला 30 न गुणलं 90 मिळालं आणि बेटा मिनिटाला म्हणजे 40 ला 5.5 न गुणलं 220 मिळालं. आता काय करायचं? अंशात्मक कोन काढायचा ना आपल्याला. मग अंशात्मक कोन कसा काढायचा? तर अंशात्मक कोन काढताना आता या मोठ्या संख्येतून बेटा लहान संख्या मायनस करायची. 220 मायनस किती? 90. मग पहा बरं आता वजाबाकी काय येईल? या ठिकाणी 0 इथं 12तून 9 गेले 3 आणि इथं असेल बेटा 1. म्हणजे किती अंशाचा कोन व्हायला पाहिजे? 130 अंशाचा कोन व्हायला पाहिजे. जर समजा ही वजाबाकी लक्षात ठेवा, ही वजाबाकी जर 180 पेक्षा जास्त आली तर पुन्हा 360 मधून आपल्याला मायनस करावं लागते. चला मग आपलं उत्तर काय असायला पाहिजे? 130 अंश म्हणजे बेटा किती? पर्याय क्रमांक 4. 2 काट्यांमध्ये 3:40 किती अंशाचा कोन असायला पाहिजे? 130 अंशाचा कोन असायला पाहिजे. चला पुढं प्रश्न क्रमांक 4 पाहता. प्रश्न क्रमांक 4. 24 तासामध्ये 24 तास म्हणजे एक दिवस आहे ना. 24 तासामध्ये घड्याळाचे तिन्ही काटे सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा एकमेकांना किती वेळा भेटतील है ना. आणि आता लक्षात ठेवायचं बेटा की हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. तर आपल्याला काय विचारलं बघा? 24 तासामध्ये घड्याळाचे तिन्ही काटे म्हणजे सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा हे एकमेकांना किती वेळा भेटतील? तर कधी लक्षात ठेवा? एका तासामध्ये एका तासात एक वेळा भेटतात. तिन्ही काट्या एका तासामध्ये एक वेळा भेटतात आणि बेटा 24 तासामध्ये मग किती वेळा भेटतील? 24 वेळा भेटतील. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आता की एका तासामध्ये एक वेळा भेटतात तिन्ही काटे आणि बेटा 24 तासामध्ये हे तिन्ही काटे एकमेकांना 24 वेळा भेटत असतात. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. लक्षात ठेवा. पुढं त्यानंतरचा प्रश्न पाहता. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न 5वा बघा. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. आता पहा हे सचिनचं जे घड्याळ आहे ना बेटा पुढे जाणार आहे आणि प्रत्येक तासाला किती सेकंद पुढे जाते? 4 सेकंद. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? चला आता पहिल्यांदा आपण काय करू की याचं जे घड्याळ आहे दर तासाला 4 सेकंद पुढे जाते. पण आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल हा कालखंड किती तासाचा आहे. तर बघा सोमवार सकाळी
किती सांगितलं 11 है ना. सोमवार सकाळी 11 तर बेटा येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 म्हणजे बघा बरं, सोमवारपासून मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किती दिवस पुढे चालू आपण 5 दिवस. 5 दिवस आपण पुढे चालू. सोमवार सकाळी 11 ते बघा, सोमवार सकाळी 11 ते बेटा शनिवार सकाळी 11 किती दिवसाचा कालखंड आहे बरं हा कालखंड आहे 5 दिवसाचा. ठीक आहे, किती दिवस 5 दिवस. मला सांगा याचं घड्याळ दर तासाला किती सेकंद पुढे जाते 5 सेकंद पुढे जाते. मग 5 दिवस म्हणजे किती तास बघू आपण आता. एका दिवसामध्ये किती तास असतात 24 है ना. मग 5 दिवसामध्ये किती तास तर दिवस 5 म्हणजे एका दिवसामध्ये 24 तास. 24 × 5 = 120 तास. किती झाले 120 तास. 5 दिवसामध्ये 120 तास असतात. मग याचं घड्याळ दर तासाला किती सेकंद पुढे जातो 4 सेकंद. मग याचं घड्याळ जर दर तासाला 4 सेकंद पुढे जात असेल तर बेटा आपल्याकडे तास किती आहेत 120 गुणिले 4 बरोबर किती बघा 120 गुणिले 4 12 चोक 48 आणि समोरचा आहे 0 म्हणजे याचं घड्याळ किती सेकंद पुढे जाईल 480 सेकंद पुढे जाईल. आता आपण काय करू त्याच्यानंतर पहा या 480 सेकंदाला आता आपण मिनिटामध्ये करू. मग 480 सेकंद याला जर आपण कितीने भागलं 60 ने भागलं 0 0 कॅन्सल साइन 8 48 म्हणजे किती मिनिटे पुढे जाईल 8 मिनिटे पुढे जाईल है ना. याचं घड्याळ आता 8 मिनिटांनी पुढे जायला पाहिजे. मग पहा शनिवारी सकाळी 11 वाजता याचं घड्याळ कोणती वेळ दाखवणार तर बेटा आपला आन्सर काय असेल तर सकाळी किती वाजता शनिवारी सकाळी 11 वाजता. 11 वाजता याचं घड्याळ कोणती वेळ दाखवणार 11 वाजून 00 मिनिट 00 सेकंद याच्यामध्ये किती मिनिट प्लस करा 8 मिनिट प्लस करून टाका म्हणजे याचं घड्याळ कोणती वेळ दाखवणार 11 वाजून 8 मिनिट आणि 00 सेकंद म्हणजेच 11 वाजून 8 मिनिट. पहा बरं पर्याय क्रमांक 1 आहे की 11 वाजून किती मिनिट 8 मिनिट. आता तुम्ही म्हणत असाल की हे कसं केलं सर इकडे पहा सोमवारी सकाळी 11 ते शनिवारी सकाळी 11 किती दिवस झाले बेटा 5 दिवस. मग एका दिवसामध्ये किती तास असतात 24 मग 24 गुणिले 5 म्हणजे किती तासाचा कालखंड आहे 120 तासाचा कालखंड आहे. मग याचं घड्याळ दर तासाला 4 सेकंद पुढे जाते. मग 120 गुणिले 4 480 सेकंदानं पुढे गेलं. मग 480 सेकंद म्हणजेच 8 मिनिटांना पुढे गेलं. डायरेक्टही आपण करू शकलो असतो हे न करता कसं डायरेक्ट या 11 मध्ये 8 मिनिट प्लस करा म्हणजे याचं घड्याळ 11 वाजून 8 मिनिट ही वेळ दाखवायला पाहिजे पण आपल्याला पद्धतीनं जायचं आहे 11 वाजून 8 मिनिट आणि 00 सेकंद. चला पुढचा प्रश्न पाहता प्रश्न क्रमांक 6. 6वा प्रश्न काय म्हणतो एक घड्याळ दर तासाला 5 मिनिट मागे पडते. बघा एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे पडते आता मिनिटामध्ये आहे तर सकाळी 11 वाजता बरोबर लावलेल्या त्या घड्याळात सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी कोणती वेळ असेल. चला आता लक्षात ठेवा हे जे घड्याळ आहे दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते है ना आणि हे घड्याळ सकाळी 11 वाजता बरोबर लावलं तर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी हे घड्याळ कोणती वेळ दाखवेल किंवा कोणती वेळ असेल. तर मला सांगा आपण पहिल्यांदा बघू सकाळी 11 सकाळी किती 11 ते सायंकाळी 5 वाजून 30 मिनिट किती मिनिट 5 वाजून 30 मिनिट म्हणजे हा जो कालखंड आहे बेटा तो किती तासाचा आहे बघा 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत 6 तास म्हणजे 6.5 तास. किती तास 11 पासून ते 5:30 पर्यंत 6.5 तासाचा हा कालखंड आहे है ना 11 वाजेपासून ते त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिट. आता त्याच्यानंतर हे झाले 5.5 तास याचं घड्याळ दर तासाला 5 मिनिट मागे पडते. आता 6.5 गुणिले 5 किती होईल 5 5 25 ला 5 हातचे 2 5 30 30 2 32 आणि 1 पॉईंट सरकवा म्हणजे याचं घड्याळ आता या 6.5 तासामध्ये किती मिनिट मागे पडायला बेटा 32.5 मिनिट मागे पडते है ना मागे पडेल. आता मी असं म्हणतो की 32.5 मिनिट म्हणजेच काय तर
32 मिनिट आणि 30 सेकंद आहे ना, 32 मिनिट आणि किती सेकंद बेटा, 30 सेकंद मागे पडणार, बरोबर. चला आता पुढं, तर आपल्याला काय विचारलं, तर 5:30 वाजता त्याचं घड्याळ कोणती वेळ दाखवेल आहे ना. तर बघा 5:30 म्हणजे काय, 5:30 आणि 00 सेकंद. त्याच्यातून आता हे काय करायचं बेटा, मायनस करा, मागे पडते ना. काय मायनस करायचं, 32 मिनिट 30 सेकंद म्हणजे तास किती, 0, मिनिट किती बेटा 32 आणि त्याच्यानंतर सेकंद किती, तर 30. ठीक आहे, आता हे वजाबाकी करू आपण, मागे पडते. आता 0 सेकंदामधून 30 सेकंद मायनस होत नाही बेटा, म्हणून आपण इथला 1 मिनिट घेऊ. 1 मिनिट घेतला म्हणजे इथं किती मिनिट उरले, 29 मिनिट शिल्लक राहिले. आणि इथला 1 मिनिट म्हणजे इथं किती सेकंद, 60 सेकंद. 60 सेकंदातून 30 सेकंद गेले, किती उरले, 30 सेकंद. ठीक आहे, आता 29 मिनिटातून 32 मिनिट मायनस होत नाहीत है ना. आता काय करावं लागेल आपल्याला, की इकडचा 1 तास उसना घ्यावा लागेल, मग इतरातील 4 तास आणि 1 तास इकडे आणला म्हणजे बेटा मिनिट किती आणले आपण इकडे, 60. 29 आणि 60 किती होणार, बघा बरं, 29 आणि 60 ची बेरीज 9 आणि हे 8, 89 मिनिट. 89 मधून 32 मायनस करा, 9तून 2 गेले बेटा 7 आणि इथं आहे आता 8तून 3 गेले किती, 5 आणि या ठिकाणी किती आहेत, 4. म्हणजे त्याचं घड्याळ कोणती वेळ दाखवेल, 4:57 आणि 30 सेकंद. किती, 4:57 आणि 30 सेकंद. असा पर्याय तर कुठे नाही, पण बघा त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. कसं, 4:57 आणि 30 सेकंद, 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट है ना, 57 मिनिट आणि समोरचा अर्धा मिनिट, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, प्रश्न क्रमांक 7. प्रश्न 7वा, 5 तास 33 मिनिटे बरोबर डॅश डॅश तास. म्हणजे हे 5 तास आणि 33 मिनिटे आहेत, त्याला कशात करायचं बेटा, तासामध्ये. आता आपण काय करू, 5 तास प्लस है ना, हे तासामध्ये आहे ना, 5 तास प्लस किती मिनिटे, 33 मिनिटे आणि या मिनिटाला पुन्हा तासामध्ये पेनसाठी किती मार्क द्या, 60 मिनिट. ठीक आहे, आता चला 5 तास प्लस 33 मिनिटे, 33 छेद किती 60, म्हणजे 5 ला 5 प्लस याला संक्षिप्त करा बरं, 3 1 3 3 1 3 छेदामध्ये 3 2 6 आणि 0. पुन्हा बेटा 5 प्लस, आता 11ला जर 20 न भागलं तर लक्षात ठेवा छेदामध्ये 20 असल्यास डायरेक्ट वरच्या संख्येची 5 पट करायची बेटा, किती पट, 5 पट. 11 5 55 आणि 2 दशांश उजवीकडून डावीकडे सरकवायचे, म्हणजे इथे येईल 0.55. म्हणजे हे 5 ला 5 प्लस 11ला 20 न भागलं बेटा 0.55 येईल. आता त्यानंतर या दोघांची बेरीज करा बरं, 5 अधिक 0.55 म्हणजे 5.55 तास, असं आपलं उत्तर यायला पाहिजे. बघा 5.55 तास, पर्याय क्रमांक पहा 1 आहे ना, 5.55 तास हे त्याचं उत्तर असेल, पर्याय क्रमांक 1. चला क्वेश्चन नंबर 8, पुढचा प्रश्न पाहता. दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल. ठीक आहे, एक वेळ दिली आपल्याला आणि त्या वेळेमध्ये हा जो मिनिट काटा आहे तो तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल असं विचारलं बेटा. आता कधी लक्षात ठेवायचं की हा जो मिनिट काटा असतो तो तास काट्याला प्रत्येक तासाला 1 वेळा ओलांडतो, पण 11 ते 1 या 2 तासामध्ये फक्त 1 वेळा ओलांडतो. मग बघा आता आपण याचं उत्तर कसं करायचं बेटा, हे अर्ध्या अर्ध्या तासामध्ये प्रश्न आहे, तर काय करायचं, पहिल्यांदा 3:30 ते 4 पर्यंत जायचं. पुन्हा है ना, बघा 3:30 4 वाजेपर्यंत जायचं. पुन्हा मग काय करायचं, 4 वाजेपासून ते रात्री कुठपर्यंत जायचं, 10 वाजेपर्यंत जायचं. आणि त्याच्यानंतर मग रात्री 10 पासून ते कुठपर्यंत जायचं, 10:30 जायचं. चला आता कसं जायचं पाहते, मला सांगा, दुपारी 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत किती तास होतात, 4 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत बेटा 6 तास. आणि या 6 तासामध्ये किती वेळा ओलांडला असेल, 6 वेळा. ठीक आहे, दुपारी 4 ते रात्री 10 म्हणजे 6 तासामध्ये किती वेळा ओलांडलं,
तर बेटा 6 वेळा ओलांडलं. तर आता आपल्याला हे बघावं लागेल की या अर्ध्या तासामध्ये काय झालं आणि या अर्ध्या तासामध्ये काय झालं. तर मी त्यासाठी काय करतो, इकडे घड्याळाचं चित्र काढतो. या ठिकाणी असते 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. बघा बेटा, आता आपल्याला बघायचं आहे 3:30 ते 4 मध्ये काय घडते, है ना. 3:30 ते 4 मध्ये काय घडते म्हणजे ही झाली 3:30 ची वेळ, बरोबर. 3:30 वाजता हा तास काटा 3 आणि 4च्या दरम्यान असेल आणि मिनिट काटा बेटा इथं असेल. आता मला सांगा 3:30 पासून ते 4 पर्यंत जाताना हा ओलांडेल का बरं? नाही. तर काय होईल, हा 3:30 पासून हा जो तास काटा आहे इथे येईल आणि हा बेटा इथून फिरत जाईल आणि इथं जाईल. हे ओलांडले का? नाही. हा पुढेच निघून गेला ना. याची स्पीड जास्त आहे. हा इथून इथं आला आणि हा इथून इथे गेला म्हणजे या ठिकाणी यांनी ओलांडण्याची क्रिया झालेली नाही. मग तुम्ही म्हणाल सर प्रत्येक तासाला हा मिनिट काटा तास काट्याला ओलांडतो, मग इथं का नाही ओलांडला? तर बेटा ही क्रिया 3:30च्या अगोदरच झालेली असेल ओलांडण्याची क्रिया. ठीक आहे. मग इथं आलं 0. आता पुन्हा पुन्हा बघा तोच प्रश्न आहे कसा. तर त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की 10 ते 10:30. आता काय बघायचं? 10 ते 10:30. बघा 10 म्हणजे ही वेळ असेल ना, 10 ते 10:30 ही 10ची वेळ आहे. आता 10 ते 10:30 मध्ये काय होईल बेटा? 10 ते 10:30 मध्ये काय होणार? हा जो मिनिट काटा आहे तो इथून फिरत इथं येईल आणि हा जो काटा आहे तो इथून इथं जाईल. मग हे ओलांडले का एकमेकांना? नाही. हा पुढेच निघून गेला ना आणि इथून थांबला आणि हा इथून इथं आला म्हणजे या अर्ध्या तासामध्ये हा सुद्धा या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये ओलांडलेला नाही. तू म्हणाल की सर प्रत्येक तासाला एक वेळा ओलांडतो, तर मग इथं काय झालं? तर बेटा 10 वाजल्यापासून ते 10:30 पर्यंत ओलांडणार नाही, ते 10:30 पासून ते 11 पर्यंत ओलांडणार. ठीक आहे. चला आपलं उत्तर काय? या अर्ध्या तासामध्ये 0 वेळा, या 6 तासामध्ये 6 वेळा आणि या अर्ध्या तासामध्ये 0 वेळा, म्हणजे आपलं उत्तर एकूण किती वेळा ओलांडायला पाहिजे? 6 वेळा ओलांडायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 3 दिसतो. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता, नंतर 9:20 वाजता, तिसऱ्या वेळी 10:30 वाजता व चौथ्या वेळेस 12 वाजता करतात. या हिशोबाने नंतरची तपासणी ते केव्हा करतील? चला, एक डॉक्टर आहे, एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम किती वाजता करतात? 8:30 त्याच्यानंतरच्या रुग्णाची तपासणी करतात 9 बेटा किती मिनिटांनी? 20 मिनिटांनी. 9:20. त्यानंतर तिसऱ्या रुग्णाची तपासणी करतात 10:30. त्याच्यानंतर चौथ्या रुग्णाची तपासणी करतात 12 वाजता. तर आपल्याला विचारलं त्यानंतरच्या रुग्णाची तपासणी ते किती वाजता करतील? ठीक आहे. चला आता काहीतरी फरक दिला असेल पहा. पहिल्यांदा बघा हा फरक किती आहे? 8:30 आणि 9:20. बेटा 8:30 ते 9:20 किती मिनिटाचा फरक आहे? 50 मिनिट. ठीक आहे. म्हणजे पहिल्यांदा 50 मिनिटाच्या फरकाने तपासणी केली. आता 9:20 ते बेटा 10:30. बघा 9:20 म्हणजे 40 आणि 30 किती मिनिट? 70 मिनिट. म्हणजे पहिल्यांदा तपासणी कितीच्या फरकाने केली? 50 मिनिटाच्या, नंतर 70 मिनिटाच्या. आता 10:30च्या नंतर, 10:30च्या नंतर पुन्हा कधी केली तपासणी? 12 वाजता. मग 10:30 ते 12 म्हणजे 1.5 तास. 1.5 तास म्हणजेच बेटा 90 मिनिट. किती मिनिट? 90 मिनिट. आता मला सांगा त्याच्यानंतरची तपासणी कधी होईल? बघा 50, 70 म्हणजे 20 ने वाढ. 50, 70, 90. बेटा इथे किती होणार? 110 मिनिटांनी तपासणी होईल नंतरची ना. मग आता पुढची तपासणी कधी होईल? तर 12च्या नंतर 110 मिनिटांनी होईल. मग 110 मिनिटाला जर आपण बेटा पाहिलं तर सरळ लक्षात येईल तुम्हाला 110 मिनिट म्हणजे 1 तास आणि किती मिनिट? 50 मिनिट. म्हणजे इथून पुढं किती वेळाने तपासणी होणार आहे? 1 तास 50 मिनिट. मग 12 मध्ये 1 तास मिळवा 1 आणि समोरची किती मिनिट? 50 मिनिट. म्हणजे समोरची तपासणी ही किती वाजता केली जाईल? तर 1:50 केली जाईल. चला पुढं प्रश्न क्रमांक 10. प्रश्न 10वा. 11,263 सेकंदाचे तास, मिनिट व सेकंदात रूपांतर करा. बघा आता आपल्याला हे 11,263 सेकंद दिले बेटा, त्याला तासामध्ये, मिनिटामध्ये आणि सेकंदामध्ये करायचं आहे. तर पहा सांगतो काय करायचं. थोडस लक्ष द्या. आता 11,263
कशामध्ये आहे बेटा? सेकंदात. मला सांगा एका तासामध्ये किती सेकंद असतात? 3600. मग आपण काय करू? 2 तासामध्ये त्याला करू. म्हणजे 3600 दुनी 7200. मग मी काय करतो? 11263 सेकंदातून 7200 सेकंद मायनस करतो. मला सांगा मी किती तास बाहेर काढले बरं? 2 तास. 7200 सेकंद म्हणजे किती तास? 2 तास है ना. चला मग आता 11263 सेकंदातून मी 7200 सेकंद काढले म्हणजे 2 तास बाहेर काढले. चला वजाबाकी करा. 3 ला 3 हे 6 हा 0 त्याच्या बेटा 11 मधून 7 गेले किती उरले? 4. चला आणखीन आपण या 4063 मधून बेटा आपण आणखीन 3600 मायनस करू शकतो म्हणजे 1 तास. चला पुन्हा काय करा? याच्यातून 3600 मायनस करा. आणखीन याच्यातून पुन्हा 3600 मायनस केले तर 3600 मायनस केले म्हणजे आणखीन हा किती तास झाला बेटा? 1 तास. चला 1 तास. मग ही वजाबाकी किती आता? 3 6 10 तून 6 गेले 4 आणि इथे बेटा 0. आता आपल्याकडे किती सेकंद उरले? आता आपल्याकडे उरले 463 सेकंद. आता याच्यातून तुम्ही 3600 मायनस करू शकत नाही. ठीक आहे. मला सांगा तास किती मिळाले बरं? 2 आणि 1 3. आता आपण काय करू? याच्यातून हे उरलेले सेकंद आहेत ना, याच्यातून आता मिनिट मायनस करू. एका मिनिटामध्ये 60 सेकंद तर 6 42. 6 म्हणजे या ठिकाणी मी 420 सेकंद मायनस करतो. 420 सेकंद मायनस केले म्हणजे मी किती मिनिट मायनस केले? 7 मिनिट है ना. 6 463 सेकंदातून 420 सेकंद मायनस केले म्हणजे 7 मिनिट आपण बाहेर काढले. आता इथे किती उरलं बेटा? 3 6 तून 2 गेले 4 आणि 0 किती सेकंद शिल्लक राहिले? 43. म्हणजे आपलं उत्तर सांगा बरं काय? 2 आणि 1 3 तास बरोबर. त्यानंतर किती मिनिट बेटा? 7 मिनिट आणि बेटा किती सेकंद उरलेले पहा? 43 सेकंद है ना. 43 सेकंद म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी कळायला पाहिजे 3 तास 7 मिनिट 43 सेकंद. 3 तास 7 मिनिट आणि 43 सेकंद. पर्याय क्रमांक किती आहे? 4. चला ओके पुढं. आता पुढचा प्रश्न पाहू आपण 11वा. प्रत्येक तासाला घड्याळात जितके वाजले असतील तितकेच टोल पडतात. बघा म्हणजे 1 वाजता 1 टोल, 2 वाजता 2 टोल, याप्रमाणे 24 तासात एकूण किती टोल पडतील? पहा बेटा एका घड्याळामध्ये तासाला तासाच्या संख्येप्रमाणेच काय पडतात? टोल पडतात. म्हणजे 1 वाजला की 1 टोल पडणार, 2 वाजले की 2 टोल पडणार, 3 वाजले की 3 टोल पडणार, असे 12 वाजल्यानंतर 12 टोल, पुन्हा मग 12च्या नंतर 1 टोल, पुन्हा 2 टोल असे टोल पडणार. तर 24 तासामध्ये एकूण किती टोल पडतील? तर बऱ्याचदा विद्यार्थ्यांनो आपली चूक काय होते? तर आपण काय करतो? 1 ते 24 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढतो आणि सरळ सरळ उत्तर लिहून टाकतो. ठीक आहे. इथं पर्याय जरी नसेल तर असं आपल्याकडून होऊ शकते. पण काय करा? पहिल्यांदा 1 ते 12 पर्यंतची बेरीज करा. 1 ते 12 ची बेरीज. मग 1 पासून ते 12 पर्यंतच्या संख्यांची आपण बेरीज कशी करतो बेटा? 12 गुणिले त्याच्या पुढची संख्या 13 भागिले 2 बेस 6 12 आणि 13 6 78 टोल पडतील. किती टोल पडतील? 78 टोल. पण हे 78 टोल किती तासामध्ये बेटा? 12 तासामध्ये. आपल्याला विचारलं किती तासामध्ये? 24 तासात. आपला आन्सर काय? 12 तासामध्ये जर 78 वेळा तर बेटा 24 तासामध्ये गुणिले 2 करा 156 टोल पडायला पाहिजे. 156 टोल पडायला पाहिजे. बघा पर्याय क्रमांक 2 156 टोल. तुम्हाला हे डबल काय केलं? तर 24 तासामध्ये 1 दोनदा वाजतो, 2 दोनदा वाजतो, 3 दोनदा वाजतो, प्रत्येक टाइमिंग दोनदा येते ना. मग 1 ते 12 पर्यंतची बेरीज किती? 78 टोल. तर आपल्याला त्याची डबल करावं लागेल म्हणजे किती होणार? 156 टोल. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 12. 2 घड्याळांपैकी पहिले घड्याळ दर तासाला 8 सेकंद मागे पडते. बघा आता हा बिंदू आहे. एक घड्याळ प्रत्येक तासाला 8 सेकंदाने बेटा मागे पडते, लक्षात ठेवा. आणि दुसरं घड्याळ दर तासाला 5 सेकंदानं पुढे जाते. 5 सेकंदाने पुढे जाते, लक्षात ठेवा. 2 घड्याळांपैकी पहिले घड्याळ दर तासाला 8 सेकंद मागे पडते आणि दुसरे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 10 वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावली तर त्याच दिवशी रात्री 8 वाजता
त्या दोन्ही घड्याळातील वेळेमध्ये कितीचा फरक पडेल. तर बघा तुम्हाला आता एक सांगतो. पहिल्यांदा आपण बघू वेळ. सकाळी 10 पासून ते त्याच दिवशी रात्री 8 म्हणून लिहा. सकाळी 10 ते आता किती रात्री 8. सकाळी 10 ते रात्री 8. सांगा बरं किती तासाचा कालखंड असेल? सकाळी 10 पासून ते रात्री 8 हा कालखंड असेल 10 तासाचा. कारण 10 ते 10 पर्यंत 12 तास, 10 ते 8 पर्यंत 10 तास. मला सांगा कालखंड किती आहे? 10 तासाचा. आता दर तासाला किती फरक पडतो बघा. दर तासाला कितीचा फरक पडतो? दर तासाला फरक पडतो कितीचा बघा. तर हे 8 आणि ते 5. 8 अधिक 5 किती? 13 सेकंद. किती सेकंदाचा फरक पडतो? 13 सेकंद. तुम्ही म्हणाल कसं? तर बघा, एक घड्याळ दर तासाला 8 सेकंदाने मागे पडते आणि एक 5 सेकंदाने पुढे होते. म्हणजे एक 8 ने मागे चाललं आणि एक तिथून पुढे 5 सेकंद चाललं. म्हणजे दर तासाला 8 + 5 किती बेटा? 13 सेकंदाचा त्यांच्यामध्ये फरक पडत आहे. मग एका तासाला 13 सेकंदाचा फरक पडतो. तर बेटा 10 तासामध्ये किती सेकंदाचा फरक पडेल? तर 130 सेकंदाचा फरक पडतो. 130 सेकंद आपल्याकडे पर्याय आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ 130 सेकंद म्हणजेच किती? तर आपल्याला माहित आहे की 130 सेकंद म्हणजे 2 मिनिट आणि किती सेकंद होणार बेटा? 10 सेकंद. बरोबर आहे ना? 120 सेकंद म्हणजे 2 मिनिट आणि 10 सेकंद हे आपलं उत्तर असायला पाहिजे. 2 मिनिट 10 सेकंद. पर्याय क्रमांक 1. 2 मिनिट आणि 10 सेकंद. चला शेवटचा एक क्वेश्चन पहा आता. एक शेवटचा क्वेश्चन पाहू आपण. दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6:35 मिनिट काटा तास काटाला किती वेळा ओलांडेल? चला बेटा तेच. आता ही वेळ पूर्ण आहे 2 पासून ते 6:35 हा जो मिनिट काटा आहे तो तास काट्याला किती वेळा ओलांडेल? मग आपल्याला सांगायचं आहे की 2 ते 6. सांगा बरं 2 ते 6 हे किती तास होतील बेटा? 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 4 तास. आणि बेटा या 4 तासामध्ये किती वेळा ओलांडणार? 4 वेळा. कारण मी अगोदर सांगितलं होतं की हा जो मिनिट काटा आहे तो तास काट्याला प्रत्येक तासाला 1 वेळा ओलांडतो. 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 4 तास आणि या 4 तासामध्ये किती वेळा ओलांडणार? 4 वेळा. आता विषय आहे बेटा 6 वाजल्यापासून ते 6:35 या टायमिंग मध्ये काय होते? तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी घड्याळ काढावं लागेल. पहा 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हे 11. किती वाजल्यापासून बेटा? 6 वाजल्यापासून. 6 म्हणजे इथं है ना, हे 6 ही वेळ आहे 6ची. 6 वाजल्यापासून ते 6:35 मला सांगा आता ही 6ची वेळ आहे आणि 6 वाजल्यापासून ते 6:35 पर्यंत आता काय होईल पहा. तर हा जो मिनिट काटा आहे बेटा तो इथं येईल फिरत आणि फिरत आल्याच्या नंतर हा 35 मिनिटांमध्ये हा काटा इथं असेल कुठतरी. कोणता? तास काटा. आणि तो त्याला ओलांडून जाईल है ना. ओलांडून जाईल म्हणजे इथे किती वेळा झालं? 1 वेळा. लक्षात ठेवा वेळ आहे 6ची आणि 6:35 हा काटा त्याला काय करेल? ओलांडून पुढे निघून जाईल. म्हणजे 1 वेळा ओलांडलं म्हणजे 4 आणि 1 किती वेळा झालं? 5 वेळा ओलांडेल. पहा बरं पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे. किती वेळा ओलांडायला पाहिजे? तर 5 वेळा ओलांडायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.